बाईपण भारी देवाचा ट्रेलर लॉन्चही याच नाट्यगृहात झाला. बरोबर 2.25 वर्षानंतर मी पुन्हा एकदा नवीन सिनेमा घेऊन याच नाट्यगृहात त्याचा ट्रेलर इथे तुमच्यासमोर सादर करतोय. बिग बॉस जेव्हा सुरू झालं, कारण तेव्हा मी कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड होतो आणि प्रीमियर होता. रितेश देशमुख यांनी 16 कंटेस्टंट्सना आतमध्ये पाठवलं आणि रात्री ती एक चॅनल रूम असते, प्रथमेश इथे आला आहे आमचा कलर्स मराठीचा, त्याला माहिती आहे ती गोष्ट. मी त्या चॅनल रूममध्ये बसलो होतो आणि समोर टेलिव्हिजन होता आणि असंख्य कॅमेरेसचे जे फीड्स होते तिथे होते. तर रात्री 1:30 वाजताची गोष्ट असेल. सगळे 4 लोक इकडे गप्पा मारतायत, 3 लोक तिकडे गप्पा मारतायत. नेहमीप्रमाणे निक्की आणि अरबाज एकत्रच आहेत. याच्यात एक मुलगा जो गावावरून आलाय तो रात्री 1:30 वाजता बाथरूममध्ये शिरतो. आणि तुम्हाला बिग बॉसचं घर माहिती असेल तर नेहमीच आम्ही काहीतरी वेडं करतो. तर त्यावेळेस ना बाथरूमचा दरवाजा जो होता त्याचा दरवाजा इकडून उघडायचा होता ना. आपल्याकडे नेहमी सगळे दरवाजे आपले असे उघडतात, तर आम्ही इथून बंद केला होता आणि इथून तो दरवाजा उघडणार होता. आणि सगळ्या आरसे होते त्या. आणि सूरज चव्हाण हा पोरगा रात्री 1:30 वाजता त्या बाथरूममध्ये शिरला आणि जिथून बंद केलाय तिकडूनच जोर लावून दरवाजा उघडत होता. आणि जवळजवळ 5 ते 7 मिनिटं हा कार्यक्रम एकट्याचा सुरू होता. त्याला समजतच नव्हतं की हे दरवाजा उघडायचा कसा. आणि मग वर्षाजी आल्या, वर्षा उसगावकर, आणि त्यांनी विचारलं काय झालं सूरज. तर म्हणाले ते दरवाजा उघडत नाहीये. आणि मग ते म्हणाले अरे इकडून उघडायचा दरवाजा. ही गोष्ट माझ्याकडे होती, मला ना त्याचं माध्यम, माझं डिव्हाइस सापडत नव्हता. त्या रात्री या मुलाकडे बघून मला असं वाटलं मला कॅरेक्टर मिळालं. मी जेव्हा सही रे सही केलं तेव्हा 4 कॅरेक्टर्स असेच शोधले होते. मी जेव्हा गंगाधर टिपरे केलं तेव्हाही कॅरेक्टर्स वेगवेगळे होते. मी जेव्हा अगदी बाईपण भारी देवा केलं तेव्हाही 6 अभिनेत्री ज्या घेतल्या होत्या त्या कॅरेक्टर्स होत्या. आणि सिनेमा हा नेहमी कॅरेक्टर्सनी चालतो. मराठी सिनेमा कुठल्याही नटाच्या नावाने किंवा दिग्दर्शकाच्या नावाने चालत नाही, तो कॉन्टेंटनी आणि कॅरेक्टरनी चालतो. झापूक झुपूक मधलं हे जे कॅरेक्टर आहे सूरज चव्हाण, हेच मी तुमच्यासमोर सादर करतोय. हा जो प्रवास होता तो म्हणजे झापूक झुपूक. सर आज ट्रेलर लॉन्च होतोय, एक्साइटमेंट आहे. सूरजची पहिली फिल्म, सूरजची पहिली फिल्म म्हणून नाही, माझी 16वी फिल्म म्हणून एक्साइटमेंट आहे. कारण काय की अगोबाई जत्रा, यंदा कर्तव्य आहे, बकुळा नामदेव घोटाळे यांचा काही नेम नाही, पासून महाराष्ट्र शाहीर ते बाईपणपर्यंत इतके वेगवेगळे सिनेमे केलेत, वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी ना एवढी कमर्शियल फिल्म बऱ्याच कालावधीनंतर करतोय. मला असं वाटतं जत्रानंतर माझी एवढी कमर्शियल फिल्म असेल. कारण मी त्याच्यानंतर जे वेगवेगळे विषय मांडले पण ते कमर्शियली असे विषय मांडले नव्हते. बाईपण पण कमर्शियल फिल्म नाहीये, त्याला काहीतरी थॉट आहे. याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे. म्हणजे तुम्ही सिनेमाचं तिकीट काढायचं आणि पूर्ण आनंद घेऊन मग सिनेमागृहातून बाहेर पडायचं. त्यामुळे एक्साइटमेंट आहे माझ्या 16व्या फिल्मची. तर आता